तर कसं वाटतंय आपल्या शोमध्ये येऊन तुम्हाला? चांगलं वाटतं. थोडासा चेहऱ्यावरचे डाऊन रिॲक्शन वाटतंय. झोपमधून आलेले का तुम्ही सगळे? चांगलं वाटतंय. झोपला होता, मला ब्रेकचा कॉल आला, सागरचा शो भरलेला, मी आलो इथे. सागरचा शो डायरेक्ट बिना रिस्पेक्टचा सागरचा शो. दादा दादा तेच रिस्पेक्ट आहे. पण मग भाऊ संधाबाद नको भाऊ नाही यार, बोलू का नको. तर सगळे मोठे मोठे भाऊ आहे आपले, सगळे भाऊ आहे सगळे. आणि सगळ्यांना मनापासून परत धन्यवाद एकदा. परत धन्यवाद. आणि भाऊ तुझं नाव काय? रोहित माझं नाव. काय नाव आहे रोहित. तुझं? काय नाव आहे? भूषण. हा भूषण नाव. बाला का वाढवले तू? माहित तर दे रे त्याला. शूट चाल केसर. हेर तू बाला म्हण. मी जरा म्हणतो बाला म्हणजे काय? बुड्डीचे बाला असंच असतंय. असंच का बरं? हो का बरं वाढवले? असंच चांगलं दिसासाठी. डावमुळे. मुली पटवण्यासाठी? नाही डावमुळे. डावमुळे? डाव म्हणजे हा ॲक्च्युली डाव म्हणजे आमच्याकडे जीएफ म्हणतात. जीएफ म्हणजे गर्लफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणजे बायको. पण ॲक्च्युली इथं काही खरं होत नाही. चेंज होत राहतं. ब्रेकअप 10 दिवसात पॅचअप ब्रेकअप होत राहतं. तसंच तुझं काहीतरी पॅचअप ब्रेकअप झालाय का? नाही, तसं काही डाव गेल्यानंतर टकला करणार आहे तू? नाही. हो. डाव आहे का नाही तुला? नाही, डाव नाही. डाव नाही? किती वर्षाचा आहे तू? हा गर्लफ्रेंड आहे. पिंपरा गर्लफ्रेंड. ओ हो क्या बात आहे. कुठली पिंपराळा गर्लफ्रेंड? बोलला मी आता. पिंपराळा. गर्लफ्रेंड कुठली? जळगाव. अरे तो असा बजेट काय नाव आहे तुझं? रोहित? मोहित. रोहितला मोहित म्हणतोस तू? रोहितला. मला असं माहिती पडलं तुझ्या घराकडे तू खूप मुलीशी फोनवर बोलतो. नाही, असं काही नाही, असं काही नाही. गल्लीत लपड आहे तुझं? नाही. नाही ना? नाही. काय काम करतो तू? काम तर सध्या काही नाही. 12th झाले आता. नमस्कार. राहिला कुठं? घरात. क्या बात आहे. क्या डायलॉग. येस पाहिजे होतं मला मोटिवेशन. तुला दिला. थँक्यू सो मच. लग्न झालंय? नाही. किती वर्षाचे? 27. म्हणजे अजून प्रोसेस चालू आहे. मुलगी बघणं चालू आहे की नाही. हा नाही. मुलींची लाईन आहे. लाईन आहे भाऊ. चॉकलेट बॉय दिसतो. काही चॉकलेट बॉय नाही. कोणचा बॉय? कोणताच नाही. सिंगल बॉय. सिंगल बॉय. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव भाऊ? चेतन. हा चेतन. कुठे आपण कोणत्या कॉलेजला आहे? रायसोनीला आहे का? खूप सुंदर कॉलेज आहे असं ऐकलंय मी. चुकी झाली रे ऍडमिशन घेऊन. नाही कट चालू शोधून भाऊ तुझा लावू कट. मा शोज बराबर केला तुला पहिला शो. असाइनमेंट द्यायला जातो मी. असाइनमेंट द्यायला जातो. असाइनमेंट द्यायला गेला तरच पेपरला बसतो असं मला सांगितलं माझ्या एक फ्रेंडने. म्हणून असाइनमेंट द्यायला जातो. असाइनमेंट द्यायला जातो. एकदम राईट. तुम्ही काहीतरी लाईन दिसते राहायचं. नाही माझी एक फ्रेंड राहते रायसोनीमध्ये. खूप छान फ्रेंड आहे ती माझी. आहे ना? खूप छान फ्रेंड आहे. तिनेच मला शिकवलं रायसोनी कसं आहे. मला आजपर्यंत माहिती नव्हतं पण खूप नाव ऐकलं. 1 नंबरला रायसोनी, 2 नंबरला MJ. मुली खरं प्रेम करता का खोटं प्रेम करता? राहता भाऊ. कोणत्या चांगल्या कोणत्या वाईट. त्या लाईफमध्ये चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. किती वर्षापासून? तरी 3-4 वर्षापासून. 3-4 वर्षापासून. लॉयलिटी. हे क्या बात आहे. ताड्या. 3-4 वर्षापासून. आणि जिंदगी जण झाली. एक लॉयल भेटत नाही आहे. अरे जिंदगी जण झाली. एक लॉयल नाही. तर भाऊ ऑल द बेस्ट. तुला लग्नाला शुभेच्छा. असंच तू प्रगती करू. अजून पुढे जाऊ. अभ्यास बी कर, शिक्षण बी कर. आणि कधीच ते नको जे आमच्यासोबत झालं आहे ते म्हणजे ब्रेकअप. आम्हाला रवडा आला. 1 सेकंड. त्या सौदा दाखवू नाही शकत नाही. काय वाटतं तुला? प्रेम खरं असतं का खोटं असतं? प्रेमाबद्दल शो बंद गाईस. ॲक्च्युली शोमध्ये लाईट गेली होती. बस जो आपला चॉकलेट बॉय रोहित. कोणत्या कॉलेजला रोहित तू? MJ. माईक देन त्याला बाळा. घरात घेऊन जातो का? लाईफ मधला काही फनी किस्सा सांग एक जे आम्हाला ऐकायला मजा वाटेल. लाइफ में फनी किस्सा. हिंदी में बात कर रहे हैं आपको? अरे होती एक गर्लफ्रेंड. हाँ. मग दाय खरी स्टोरी सांग काही. होती गर्लफ्रेंड. हा. तिने बोलवलं कॅफेला. तिने कॅफेतच बोलावलं डायरेक्ट? म्हणजे भेटायचं होतं. गेले कॅफेत. भेटायचं होतं गेले हा. कॅफेत. हा. मी जातोय. ती इंटर करते. ती बोलते तू माझा बेस्ट फ्रेंड. कोण? मी तिचा बॉयफ्रेंड आहे ना. तू बेस्ट फ्रेंड सोबत काय येते कॅफेत? हा एकदम right. कटला भाई माझा नाही तिकडे नाही कटला. म्हणजे विषय नेमका असा झाला. मी सांगतो तुझी स्टोरी कशी समजली मला. नाही पाहिजे ना? नाही पाहिजे. काय आलं काय शो चालू? माझा शो आहे काय? बंगार शो आहे. मला तिथे तू घडी मग तिथून काय झालं? तिथे बघितल्यानंतर तू काही मारलं गेलं नाही? झिपोटात आणलं? मी काहीच बोलला नाही. का बरं? काय समजने वाले को इशारा काफी. म्हणजे डायरेक्ट तू असा सीन झाला. तू डायरेक्ट दरवाजा खोलला. तिच्या बॉयफ्रेंड सोबत दिसली. तू डायरेक्ट घरी चालला गेला. हा भाई तो पाहण्यासारखा सीन होता.
गेलो तिथे इंटर केलं. मुझे लगा कुछ और था. ओ अरे आवाज द्या ना ओ. अरे आवाज दे ओ. ए बाय प्रेम हा किस्सा मी एक सांगतो रियालिटी. खरी पोर कशी असते माझ्याकडनं रिअल खरं सांगतो मी माझ्या मनातलं बोलतो मी. खरी पोर कशी असते माहिती का, ना तिला भाऊ लागतो ना बेस्ट फ्रेंड लागतो ना कोणी लागतो. जर तिला बेस्ट फ्रेंड भाऊ कोणीही लागला म्हणजे आपल्याला बोलायचा टाईम आला. जेव्हा नवीन नवीन होतो तेव्हा तिला कोणी दिसत नाही. आपण ती न मी तू न मी आपण लॉयलिटी म्हणून एक देतो, जा त्या फ्रेंड येतो फिर बोल काही प्रॉब्लेम नाही. पण जो समोरचा राहतो ना तो असं आता काही भाऊ बहिणीचा काही नातं नाही भावना नाही आहे. या कलियुगमध्ये तर असा काही भाऊ नाही आहे का तो हा ताई तू एक काम कर ते ड्रेसचं जर दिसतंय ना त्याच्यावरती ओढणी टाक असं तो काही सांगणार नाही. कारण नाही कट लॉयल्टी. हां लॉयलिटीचा विषय आला तर लॉयलिटीचा तुला एकच सांगतो. जर त्या लाईफमध्ये कोणची पोरगी आली तर फक्त ती आणि तूच राहायला पाहिजे. राहिल्या तिच्या 2 एक मैत्रिणी त्या बी चांगल्या भावना पाहिजे. अगं काय ग कसा दिसतं तो त्याला राहायची अक्कलनी. ते चांगली शोध, चांगल्या कॉलेजला तू MJ कॉलेजला चांगली शोध आणि एन्जॉयमेंट. आणि प्रेमात तर लवकर पडू नको. पहिले फ्रेंड राह मग नंतर प्रेमात पड. हेच मला सांगणार तुला. चाड्या भाऊसाठी जरा मोठा टॉपिक बोलला तो संपला ना. 500. थोडा घाबरतो का भाई तू तो ब्लॉक करतो दादा हे दादा हो अभि आता बोल ना रे. हा डायरेक्ट किस्सा सांगा आता एकदम खतरनाक मध्ये भडकाव एकदम राडा रॅन्डम. तू चोरी करली का कधी? चोरी करली आहे? चोरी लग्नात फुकट कोणाच्या जेवणात काय आले बसलाय सोबत झाला नाही तसा? मग काय नवीन काय काय खोटं बोलतोय या. तू लग्नात पैसे ताणले तू घंटा ताणले नाही. मी ना ताणले मारे ते तू ना ताणले नाही. विषय वेगळा आहे. हो अरे मी बी तेच आहे. मी बी ताणले पैसे लहानपणी. कोणा ताणले लहानपणी पैसे मी ताणले हो. मी नाही ताणले डायरेक्ट 500-500च्या नोटा ताणल्या मी डायरेक्ट. एक दिवशी तर 500ची ताणली डायरेक्ट घरी टाक मागे पाय तू ना कोण पैसे मग मागे डायरेक्ट 500 नाही. लग्न राही ना तो कसं वाटे घराकडे लग्न झालं असं वाटे रा बापरे आता तर डायरेक्ट आज कमाई अशी दी. मग आम्ही अशी उभे राहत पहिले धीरे धीरे आम्ही असे नाचत नोटा असे नाचत ना आम्ही नाही. कोणा बंडल काढलं काय आम्ही असे नाचत जायचं. नाचले का काय तो त्याच्याकडे पाय नाचत लगेच तो काय करे काढ नोट घ्यायकडा घ्या अशी काढायला लागला. एकदा तर आम्हाला भिकारा जागा फेकली पहिलं नाही खाल्ले डायरेक्ट एवढी कसं तरी वाटलं होतं तेव्हापासून बंद करल्या नाही तर नाही एवढे पैसे कमा मी लग्नामध्ये मी तो आता बिझनेस चालवला असता मी तो पण मोठाही गेला. वगैरे भारी किस्सा होता लाईफमधला लहानपणीचा तो त्यासोबत झाला नाही तसा. मग काय नवीन काय झालं? कोणत्या कामाला गेलाय तू लहानपणी? कामाला गेलाय वेटर कामाला गेलाय. वेटर कामाला गेलाय. वेटर कामाला कशी इज्जत जाते एकदा सांग परत. हां काय सत्य लाईट आली ताड्या लाईट आली आता फोकस मध्ये आला पुरा पकडली. बोल काहीतरी बोल ना यार. बस शो करा शो चालू कालचा विषय सांगतो. कालचा विषय सांगतो भाऊ. ॲक्च्युली हे आमचं जळगावचं प्रथा आहे. कालचा विषय सांगतो भाऊ समजलं तर आम्ही पुरे प्युअर मतातून तर वरतून आणणारे माणसं आहे त्या भाऊ. काय 2 शब्द सांगतो. कालचा विषय सांग. विषय भूगोल इतिहास शास्त्र सांगू सांग. सुरुवात कडून करू सांग. जडून तुला इच्छा आहे? जडून ती इच्छा आहे? नाही हो बिर्याणी पासून करतो. बिर्याणी मी ना काल बिर्याणी खायला गेला होता एक ठिकाणी. हो हा अरे सांग ना अरे सिरियस अरे सिरियस बोलणं तू आले माहिती तू सिरियस सांगणार आहे. हो बिर्याणी खायला गेला भाऊ. मी बिर्याणी खात होता समोरून ना एक बुड्डा येत होता. बुड्डा म्हणजे बाबा म्हातारा बाबाजी. आणि काका मला बोलला बिर्याणीला आता हवाला का उपगाईन म्हणे भाऊ मला. म्हणजे तो रोजची सवय बुड्ड्याची की आला का त्या काकाला गुल्फी मागतो. नाही मॅच घर पासला विषय पिपळ्यातला. मी बिर्याणी खात होता काका मला बोलला म्हणे हा बुड्डा येईन म्हणे आणि गुल्फी मागेन म्हणे तुले. हो आणि तसाच झाला. बुड्डा आला समोर. मग काकाला म्हणतो तुम्ही फक्त माझ्या भावांना रिॲलिटी आहे. मग काकाला बोलला मी ठीक आहे म्हणता. बुड्डा आला वगैरे. बुड्डा मला इशारा गुल्फी कामाड म्हणे. मला समज माहिती मला काकांना सांगितलं होतं गुल्फी मागेन तो. मग त्यानं मला इशारा घालला भाऊ गुल्फी घाली म्हणे मला. मी ना काका सांगतो 5 मिनिटं थांबा. मी ना गोंग्या वैराची ऍक्टिंग करली होती. काय करायची? गोंग्या वैराची म्हणता. बुड्डा डायरेक्ट काकाला विचारतोय काय आलं म्हणे हा बोलताय नाहीत काय गोंगा वैरा आहे म्हणतो. जाऊ दे भाऊ म्हणे जाऊ दे चालला म्हणे. डायरेक्ट बुड्डा कनकानं घरी म्हणजे बुड्डा मजा घेतो त्या काकाची. बुड्डा रिअल मध्ये गुल्फी मागायला आलता आणि तो मला मागत होता.
माझ्याकडे तर सिरियसली पैसे होते नाही तेव्हा मी उदार बिर्याणी खायला आलतो तरी मी काय झालं येते रूट आणि काकाने मला सांगितलं होतं कुल्फी मागणार आहे आणि त्यानं मागली मी कुल्फी पण मी ऍक्टिंग टाकली तरी गुंग्या बैरायची मग गुंड्यात चालला गेला रिटर्न डायरेक्ट काय मागली नाही क्या बात आहे ऍक्टिंग कशी करते एकदा ऍक्टिंग आय ओ ये ओ. येतं गाणं झालं हा म्हणजे ऍक्टिंग ऍक्टिंग बुड्डाला कुठे माहिती आहे गाणं म्हणतं काय त्याला हेच माझ्या थोडं ऐक नव्हतं का माझं रिअल रिअल क्या बात आहे टाळ्या टाळ्या हो असे लाईफचे किस्से सांगायला भारी वाटतं थोडं मन बी हलकं होतं मग एका दिवसात ते सगळं सांगितलं तर मग बाकी उन्हाळ्यात पुढे त्याच्यामुळे मी सांग पुढे नाही येणार तू शो मध्ये आठ डिलेट झाला तो. काय हो म्हणजे घडी घडी तू चमक शिंद माझ्या ऑडियन्स बोरी जाईल ना एक झालं काही 1-2 वर्षानंतर आला तरी वाटेल चेंज बॉडी गिडी बालागीला काटलेले एकदम छाती किती अशी छाती पुढे 2 गुंड्या पुढे एवढे होती ना अजून. हा गाडी येते मला अजून मला भिन येते तसं थोडं चाल ठीक आहे हा आता टॉपिक चालू बहुले घे बहुले हा नाव काय भाऊ आपलं प्रेम राजपूत. हा प्रेम राजपूत. प्रेम नावातच प्रेम आहे क्या काय बात प्रेम. आहे कुठे राहिला हा सुप्रीम कॉलनी. हा काय म्हणजे काय काम करता तुम्ही कॅप आहे ना आपलं. कॅफे अरे बापरे लाजवाब काम येतं तर डायरेक्ट दडी बसला दडीच तयार काय आता. क्या बात आहे हा ऍक्च्युली त्याच कॅफेमध्ये आम्ही ज्या कॅफेत भाऊ हा. भाऊ मालक आहे हा इन्फिनिटी कॅफेमध्ये शो भरतोय आमचा पहिला शो आहे दुसरा शो जर असला तुम्हाला मेसेज समजू नये इंस्टाग्रामला स्टोरी टाकेल मी रेडी मायबापचा बापी गेलता एक पुढचा मायबापचा बाप म्हणजे पोरचा बापी गेलता पोरगीचा- मायबापचा किस्सा आहे तो पण मायने होती पोरीचा बापी गेला होता कॅफेत? कॅफे दे गेलता. टिप कोणा दिली होती तुम्हाला का दुसऱ्यानं नाही टीप तर तिच्याच मैत्रिणींना दिलती ना. तो विषय काय झाला तिचा बाप ती पोर होती क्लासले आपलं आले रिंग रोडवरून हा मग तिची मैत्रिणीनं तिच्या बापला सांगितलं की बाबा हे असं असं तिच्यावर जयत होती तिचा रिझन असेल की बुवा ती त्या तिच्या बॉयफ्रेंडवरती लाईन मारत असेल नाही काही आवडी खास बी नाही होती ती बिन तो बी खास नव्हती खास नाही मजा नाही होती आवडी तू बी. पाहत होता सोबत आता जाऊ दे सोबतचीच होती ती बी मग सोबतचीच होती पण हा. ती कोण होती ती हा वर्गामधली पोर होती म्हणजे ती क्लासवर नाही येत जाय हा. आली ती एक दिवस तो हा. पोऱ्या आला बसला घेसला मग ती बी आली तिचा बाप डायरेक्ट तिचा बाप डायरेक्ट क्लास पासून तिचा मस्त पिच्छा करत आला. पिच्छा करत CID. एकदम लपत लपत CID असे आता कमी बाप झाले पण आता पहिले गैर व्हायचे नाही तो बाप गैरा बाप होता रे बाप ऐक तू पुढे आता. गैरा बाप होता तो आला तडून निघला हा. क्लास पासून निघला असतं तिच्या मागे 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 आला ते गारवा बिर्याणी गिरवाणी सगळं ओलांडी आला आणि बाहेर ती आली मला बसली त्या 5 पोराला. मिनिटात हा तेवढं म्हणजे बसले ते आणि तिचा बाप डायरेक्ट आला आणि तो आपल्यापाशी एक डिटर्जंटवाला येतो मग तो तिच्या बाप सारखा दिसत होता मी बसला होता बाहेर म्हणलं यार डिटर्जंटवाला काका गेला उपगवता वगैरे काय रे काय लागते का 5-10 लिटर डिटर्जंट तर काही लागत नाही पण तो काका उपगवतो म्हणलं काका लागत नाही मी न दुरूनच नाही म्हणलेलं काकाला दोन लागत नाही काय लागत नाही म्हणलं डिटर्जंट पाहिजे नाही मग पोरगी बसले ना आडे कोण पोरगी डिटर्जंटच्या बदले पोरगी बसली हा म्हणलं मग मी न पाहिलं म्हणलं अरे हा काका तो दुसरा दिसतोय हा. काकाने मग पोरगी तो इकडे तिकडे पाहायला लागला हा. मला कस काय जाऊ दे झालं त्यानं पाय घेतलं मग त्यानं पाहिलं तिच्यासोबत त्याला बसेल हा मग त्यानं डायरेक्ट भाऊ जे उठावलं दिलंय उठावल्याशी टाकल्याशी पहिले 500ची 500ची नाही डायरेक्ट 1000ची लातच घाल दिली ना पहिले लात घालली 500 नाही डायरेक्ट 1000 मध्ये एक कस लात घाल दिली ती डायरेक्ट खाली धुतोय सोपा तिचा boyfriend? हा बायला होता का भाऊ काका तो त्याला तू शांत बस जाय नाही तुला विधी टाकीन मला 2-4 हा हा. बाप डेंजर असेल मग तो शांत असा उभा राहिला नका नका मग त्याला एखादा काही बोलला नाही पण तिला मारला मग ती बी वगैरे बेकार हो मारला गेरला तिला घिचाळत होता तिचा बाप चाल म्हणून जाता आता त्याला म्हणते बाय बाय एवढा मार खाल्ला ना होताच जर का तुम्ही ना खाल्ला असता ना शो बी काय सगळं भुले गेले असते आपण डायरेक्ट सगळं डायरेक्ट येत असणार ना कॅफेमध्ये का कुठेच जाणार नाही नाही मी जर असता तर मी एकच सांगता तरी की काका ते हिरोपंती काढायला मले नको मारा तिलेच मारा मी चालला 5 मिनिटं थांबा काय असं केलं असतं. नाही मग ते नवी दास करा ना तो काका तो आणि तू शांत बस तुला मारत नाही तू ये नशीब त्यानं तिला मारला गैरा मारला डायरेक्ट सपासप काही माहिती आता बुक तुला आवरला का बनणे कॅफेचा माणूस होता तू प्रायव्हसी का बरं आवरला ना मग काकाला म्हणला काका आडनाक मारा बाहेर झाला कसं माहिती दुसऱ्या कस्टमर डिस्टर्ब आडी 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 दांगडी, आडी ना, टाळ्या मारा, टाळ्या टाळ्या क्या बात आहे. काका ने ठीक आहे मग तिला काकाने सगळ्या घेतला कॅफे चालला. वाल्यांसाठी हा मेसेज आहे की झगडं झालं तर बाहेर मारा आडी नको मारा सगळ्यांना सांगतो मग तिला काका बाहेर गेला जात होता जाता बी त्या पोऱ्याला काही सण बाय बाय कधी सण गेली मग ती त्या पोऱ्याला जाता नाही बाबा तो काय त्याच्या हातभर वाटे गेला काय बाय बाय घेऊन
त्याचं नशीब की त्याला एखादी बसली नाही आणि तिला बाहेर घे गेला तिचा गाडीवर बसले गाडीवर बसल्यावर बी म्हणे टेन्शन न घेऊ मी आहे असं कधी जण चालली गेली ती घाबर म्हणजे ती डेरिंग बाज होती बॉ डेरिंग असू बी नाही तिच्या डोळ्या अजून बेदे नाही येत नाही आता अमर प्रेम गच्चीवरती गेम बोलत नव्हतो तुमच्या तोंडात ना पहिले आवाज होता यार तरी मी नॉर्मल बोल नाही शो खूप छान होता आमचा. या गोष्टी ऐकून तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल तर लाईक करा चॅनल जास्त लाईक थांबा तर शो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा शो आमचा होणार आहे परत याच तारखेला काय शनिवार मंगळवार तिकडे शनिवारी शो होणार आहे. तर यायला विसरू नका. कॅफेचं नाव काय? कॅफेचं नाव आहे इन्फिनिटी कॅफे 90 डिग्री कॉलेज जवळ फुकट शो आहे. फुकट मजा लुटा. लेट्स गो. थँक्यू.